अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा विषय खूप साधा वाटतो. घरात फोटो कुठे लावायचे, घड्याळ कुठे ठेवायचं, पण हाच विषय तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम करतो. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी फोटो लावले, तर नकळत तुमचं भविष्य, तुमचं आयुष्य, तुमची वेळ आणि तुमची ऊर्जा स्वतःच तुम्ही कमी करत आहात, तर तुम्हाला धक्का बसेल. स्वामी भक्तांनो, आज आपण एक अतिशय महत्वाचा नियम समजून घेणार आहोत, जो बहुतेक लोक चुकत आहेत. जिवंत माणसांचे फोटो, घड्याळ, कॅलेंडर, सर्टिफिकेट्स, लहान मुलांचे फोटो, देवतांचे फोटो हे कधीच उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावू नयेत. हो, हा नियम खूप महत्वाचा आहे. स्वामी भक्तांनो, दक्षिण दिशा ही साधी दिशा नाही, ती क्षीणत्वाची दिशा आहे आणि त्या दिशेचा स्वामी यम आहे, म्हणजेच काळ, समाप्ती, अंत. आता विचार करा, जर तुम्ही जिवंत माणसाचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून लावलात, तर त्या फोटोचं तोंड कुठे आहे? यमाकडे. म्हणजे त्या व्यक्तीची ऊर्जा त्या दिशेकडे खेचली जाते. जर घड्याळ लावलं तर त्याची नजर काळाकडे आहे आणि यम म्हणजेच काळ, म्हणजे सतत एक संदेश, तुझा वेळ संपतोय, तुझा काळ संपतोय. कॅलेंडर सुद्धा तेच सांगतं, तुझी तारीख संपते, तुझा महिना संपतोय. तुम्हाला खरंच तुमचा वेळ, तुमचं आयुष्य कमी करायचं आहे का? नाही. तर स्वामी भक्तांनो, आता इथेच मोठा गोंधळ होतो. जिवंत माणसांचे फोटो दक्षिणेकडे का नको, पण पितरांचे फोटो उत्तर भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावायचे? कारण ते क्षीण झालेले आहेत. त्यांना यमपुरीचा मार्ग दाखवायचा आहे, तुम्ही नाही. ते बघू द्या. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नीट समजून घ्या. दक्षिण दिशा म्हणजे पितरांचं स्थान आहे, पण ते आत बघत नाहीत, ते बाहेरच्या दिशेने आहेत. म्हणून घरात फोटो लावताना दिशा आणि तोंड दोन्ही समजून घ्या. तुम्ही कधी पाहिलं आहे का कोणी देवपूजा दक्षिणेकडे तोंड करून केली का? नाही. गणपती, देवी दक्षिणेकडे बसवतात का? नाही. पण पितरांचे श्राद्ध दक्षिणेकडे तोंड करूनच करतात, कारण ती दिशा त्यांची आहे. स्वामी भक्तांनो, आजकाल काय चाललंय? कुठलेही कलाकार, नाचणारे, विचित्र पोज देणारे फोटो लोक घरात लावत आहे. पण प्रेरणा कुठून मिळते? महान व्यक्तींमधून, संतांमधून, आई वडिलांमधून. तुम्ही ठरवा, तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे की सिद्धी हवी आहे? प्रसिद्धी ही थोड्या काळासाठी असते, ती येते आणि निघून देखील जाते. पण सिद्धी ही आयुष्यभर टिकते आणि पुढच्या पिढ्यांमध्ये देखील जाते. स्वामी भक्तांनो, एक सुंदर उदाहरण बघा. पांडुरंग विठेवर का उभा आहे? कारण पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता आणि पांडुरंग आला तरी त्याने आधी आई वडिलांना प्राधान्य दिलं. म्हणून ज्या घरात आई वडिलांची सेवा होते, त्या घरात प्रत्येक विठेवर पांडुरंग हा उभा राहतो आणि ते घर पंढरपूर बनतं. स्वामी भक्तांनो, आजकाल काय चाललंय? लोक लाखो कोटींची घरं घेतात, वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम करतात, पण तरी सुद्धा त्यांना शांतता मिळत नाही. का? कारण फक्त वास्तुशास्त्र पुरेसं नसतं, त्यामागे कर्म स्वच्छ असणं देखील गरजेचं आहे. तुम्ही कितीही उपाय करा, कितीही नियम पाळा, पण जर तुमचं वर्तन, तुमचे विचार चुकीचे असतील, तर परिणाम पूर्ण मिळत नाही. म्हणून वास्तू आणि कर्म दोन्ही एकत्र असले पाहिजेत. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट मनाला लागणारी आहे. आजकाल लोक मोठी घरं बांधतात, मोठी घरं विकत घेतात, पण देवघरासाठी जागा नाही म्हणतात, आई वडिलांसाठी वेळ नाही म्हणतात आणि काही ठिकाणी तर आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जातं, कारण आमच्याकडे त्यांना ठेवायला जागा नाही. स्वामी भक्तांनो, स्वतःसाठी 15x50 ची रूम आहे, पण देवासाठी आणि आई वडिलांसाठी जागा नाही. तुम्ही सांगा, अशा घरात वास्तुशास्त्राचा काय उपयोग? जिथे आई वडिलांनाच स्थान नाही, तिथे देव कसा राहणार? आणि जिथे देव नाही, तिथे सुख, शांती कशी येणार? स्वामी भक्तांनो,
हा खूप मोठा सिद्धांत आहे. कर्म विपाक म्हणजे तुम्ही जे कराल त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. तुम्ही चांगलं केलं तर चांगलं मिळेल, वाईट केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. मग तुम्ही कितीही वास्तू उपाय करा, परिणाम टाळता येत नाही. स्वामी भक्तांनो, आपली ऊर्जा कुठे वापरतोय? निरर्थक गोष्टींमध्ये की सकारात्मक गोष्टींमध्ये? जर तुम्ही योग्य ठिकाणी ऊर्जा लावली तर तुमचं घर, तुमचं आयुष्य दोन्ही बदलू शकतं. ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो, त्यांची सेवा होते, त्या घरात देव स्वतः येतो आणि त्या घराच्या प्रत्येक विठेवर पांडुरंग उभा राहतो. ते घर साधं घर राहत नाही, ते पंढरपूर बनतं. स्वामी भक्तांनो, फोटो कुठे लावायचे, दरवाजा कसा असावा, हे सगळं खूप महत्वाचं आहे. पण त्यापेक्षा महत्वाचं आहे तुमचं मन, तुमचं कर्म. जर ते स्वच्छ असेल तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आपोआप येईल. स्वामी भक्तांनो, आजपासून तुम्ही काय बदल करणार तुमच्या घरात आणि तुमच्या आयुष्यात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अध्यात्म, वास्तू आणि जीवन बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.